मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे विजन ठेवलेले आहे त्या विजनप्रमाणे आम्ही नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून या शहराचं काम करू। या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतात। या बदलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कमीत कमी त्यांनी 1000 कोटी रुपयाचा निधी या शहराला दिलेला आहे। त्याच्यात पाण्याची नगरोत्थानची पाण्याची आता 10% चालू आहे, त्याची योजना असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल, आता नवीन जी पाण्याची योजना आहे। फक्त त्याच्यात एकच मला म्हणायचं आहे, जे बॅरेज धरण आहे ते बॅरेज धरण तोडून साई या गावाच्या ठिकाणी जे नवीन धरण बांधणार आहे याला आमचा पूर्ण विरोध राहणार आहे। वालवलीचे सर्व गावकरी असतील, साईगावचे गावकरी असतील, मांजर्ली गावचे असतील, एरंजार गावचे असेल, माझी सर्वांबरोबर चर्चा झालेली। जे 260 कोटी रुपयाचा डीपीआर महाराष्ट्र शासनाने आणि एमजीबीने जो मंजूर अंतिम टप्प्यात आहे मंजुरीसाठी, तो धरण आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही। कारण पहिल्यांदाच बदलापूर शहरामध्ये जे जांभूलचं धरण आहे त्या जांभूल धरणाची उंची वाढवल्यामुळे या बदलापूर शहराला पुराचा फटका बसतो आणि जर ते धरण जर बांधलं तर नक्कीच या 4 गावांना मोठा पुराचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जे बॅरेज धरण आहे त्या बॅरेज धरणाचीच खोली वाढ करून त्या धरणातूनच पाणी उपसा करून जो वाढीव 20 MLD पाण्याचा आपण प्लांट बनवणार आहे तो त्या ठिकाणूनच करावा, अशी मागणी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांना केलेली। तरी मी वालवली, मांजर्ली, एरंजाड आणि साईच्या नागरिकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी एकजुटीने या धरणासाठी विरोध करण्यासाठी लढा देण्याचं काम आपण करणार आहोत। मी मला वाटतं पहिलीच मुलाखत आजच्या या आपल्या नूतन कार्यालयाच्या निमित्ताने मला देण्याची संधी भेटलेली आहे। नक्कीच ही माझी जी खंत आहे ती आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवाल आपली अपेक्षा करतो आणि तुमच्या चॅनलला आज भरभरून शुभेच्छा देतो। असेच प्रगती आपलं चॅनल करत राहील आणि सामान्य नागरिकांना जो अन्याय होईल त्याला वाचा फोडत राहा, एवढ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो।